साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम गावातील स्वरांजली कला केंद्रामध्ये राबवण्यात आलेल्या एका मोहिमेत नृत्य अकादमीच्या आडून चालवला जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले असून या ठिकाणावरून 25 महिलांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी मानवी तस्करीच्या आरोपाखाली एका महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्वयंसेवी संस्थांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। या छाप्यात पश्चिम बंगालमधील एका महिलेसह किमान 25 महिलांची सुटका करण्यात आली असून पीडित महिलांना आता एका पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले आहे। हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अब्राहम मथाई यांनी सांगितले की प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की स्वरांजली कला केंद्र आणि स्वागत लॉज यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर विविध जिल्हे आणि राज्यातून महिलांची तस्करी करून त्यांना वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि साक्षीदारांच्या मदतीने एका बनावट ग्राहकाचा वापर करून ही मोहीम राबवण्यात आली असे त्यांनी सांगितले।